भाऊ काय करायचं तिथं बाळ किती दिवसांचा आहे? काय केलं काय नाव चॉकलेट आरू चॉकलेटचा डबा आणून भाऊ ते लाल चॉकलेट Yes. Don't know me. तुझा ऐकत सगळं नोकरी आहे का? हो सावंतगावचे आमदार शेळके आणि शेळके गणेश शेळके हॅलो ते वाद्य काय ठेवणार आपण वाद्य काय ठेवणार आहे माझं बाळ झाली पण मग मला नाही सवय छोटं बाळ असलं त्यांना म्हटलं तू बाळ कसं झालं त्यांनी मला सांगितलं हे बाळ सापडलेलं आहे तुम्ही लोणार पोलीस स्टेशन लोणार बस स्टँडच्या शेजारी आम्ही घेऊन आलो मी माझ्याजवळ घेतलं माझं बाळ खाली ठेवलं आणि त्या बाळाने माझ्याजवळ घेतलं त्याचं रडणं कमी झालं त्यामुळं मला असं वाटलं यांना खूप लागलेली म्हणून मी त्यांना म्हटलं मी या बाळाला तुम्ही आमच्यासोबत आलेले त्यांना विचारा मग त्यांना विचारलं त्यानंतर आमचे पी.ओ. साहेब ठाकरे साहेब त्यांनाही विचारलं सहकारी होते त्यांनाही विचारलं सगळे म्हणे हो चालतं म्हणे काय अडचण त्यामुळे मी त्या बाळाला ठीक आहे प्रसंग नेमका कसा होता अनाथ झाल्यावर टाकायला एक मतीमंद मुलगी आहे त्या मतीमंद मुलीचं बाळा एक बाई आहे म्हणजे गावात फिरत आहे 2 वर्षाला खुर्ची घे इकडे अरे जवळ आहे समोर आहे समोर बाजूला आहे असं ठीक आहे खाकीतल्या वर्दीतनं मातृत्वाचा सन्मान केला तुम्ही काय भावना आहे तुमच्या भावना अशी आहे की पोलिसांना कोणी कधी चांगलं म्हणत नाही पोलीस त्यांच्या जीवनातील अनुभवांमुळे त्यांची नजर मिळालेली असल्यामुळे त्यांना भावना नसतात ते निर्दयी असतात ते कठोर असतात असा प्रत्येकाचा समज असतो परंतु 1 दिवसाचं जन्मलेलं बाळ आणि सकाळपासून ते बाळ उपाशी आहे आणि जन्म झाल्यानंतर बाळाला ताबडतोब पाहिजे असते तर आईच्या दुधाची गरज असते पण त्याचे ते काही जो बाळ घेऊन तो व्यक्ती आला आणि दिवसभरापासून ते बाळ उपाशी होतं आणि आपली योगिता बुलढाणा पोलिसांची आपली कर्मचारी हिने हिचं बाळ खाली ठेवून तिला असं वाटलं की हे बाळ दुसरं उपाशी आहे आणि तिने ताबडतोबीनं 2-3 त्या नातेवाईकाला विचारलं की या बाळाला मी स्तनपान करू का आणि त्यांनी परवानगी दिली आणि आपला काळजातला तुकडा समजून तिने त्या बाळाला दूध पाजलं आणि त्या जन्मदात्या लेकराला तिने जन्म जरी दिसला नसेल तर पहिली आई म्हणून तिला त्यांनी ते दूध त्या ठिकाणी पाजलं आणि त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला खरोखर हिचं करावं तेवढं कौतुक आहे की मातृत्व काय असते जे आज आईला जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आपण म्हणतो की माया ममता प्रेम वात्सल्य भावना आपुलकी ज्या सगळ्या उपमा आईला दिलेल्या आहेत
त्या खरोखर आज तिने दाखवून दिलं की ही आईची किंमत या जगामध्ये काय आहे आणि मग त्याचं खूप खूप कौतुक आहे. रिवॉर्ड देण्याची काही मागणी करणार आहे जिल्हा परिषद अधीक्षक? नक्कीच करू आम्ही. राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याची भाषा केली, काय कशी प्रतिक्रिया? हे बघा, या संपूर्ण भारतामध्ये गरीब जनता जगू शकत नव्हती, त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, हक्क नव्हता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये SC, ST, OBC, NT वगैरे सगळ्यात जेवढे समाज आहे त्या प्रत्येकाला आरक्षण त्याच्यामध्ये दिलं. आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधान महायुती बदलणार आहे, त्याच्यामुळे आता आरक्षण संपणार आहे, ह्या बोंबा मारून काँग्रेसवाल्यांनी सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या आणि OBC समाजाला आणि इतर समाजाला मूर्ख बनवलं. आणि आता राहुल गांधी स्वतः म्हणतात की या देशात आरक्षण संपवण्याची गरज आहे. तुमचा खरा चेहरा राहुल गांधी आज लोकांच्या समोर आलेला आहे. अरे, मराठा समाज 50 वर्षापासून आरक्षण मागून राहिला आणि त्यांना आरक्षण द्यायच्या आधीच तुम्ही आता सांगता की आता आरक्षण संपवणार आहे, म्हणजे द्यायचं तर दूरच राहिलं आणि संपवायची भाषा तुम्ही करून राहिले. मागासवर्गीय आरक्षण तुम्ही संपवणार. यापुढे कोण्याही काँग्रेसचा राहुल असो कोणी असो, त्यांनी जर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण जर संपवण्याची भाषा केली तर त्याची जीभ हासाळल्या जाईल. हैदराबादचं गॅजेट मागवण्यात आलेलं आहे. मला वाटते मराठा समाज आरक्षण करतोय. मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलं, मग काँग्रेसला मतदान केलं. मग जी काँग्रेस आता म्हणते की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, ती काँग्रेस यांना आरक्षण देणार कसं आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे.